सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये। 1.5 वर्षांपूर्वी उपसभापती आणि सभापती यांचा राजीनामा झाला होता। मधल्या काळात स्थगिती मिळाल्यानंतर काही लोक हायकोर्टात गेले होते। 3 महिन्यांपूर्वी आणि त्यानंतर 15 दिवसांपूर्वी त्याचा निकाल लागून हायकोर्टाने निर्देश दिले की सभापती आणि उपसभापती यांची निवडणूक घ्या। आता ऑर्डर निघून गेलेले आहे, तरी 24 तारखेला ही निवडणूक पार पडणार आहे। हमाल मापाडी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे महाल मापाडी कामगार आक्रमक झाल्याचं बघावयास मिळाले। पिंपळनेर सामोडे कामगारांनी सुरत बायपास हायवे रोखून धरत या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले आहे। या रस्ता रोको दरम्यान वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचं दिसून आलं असून जवळपास 2 किलोमीटर अंतरापर्यंत दोनही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहावयास मिळालं आहे। यावेळी या आंदोलनामध्ये शेकडो संख्येने महाल मापाडी कामगार सहभागी झाल्याचं बघावयास मिळालंय। एकीकडे द्राक्षांचे पैसे न देता द्राक्ष माल घेऊन पलायन करण्याच्या घटना घडत असताना आता दुसरीकडे चोरट्यांनी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळवत चक्क 70 ते 80 क्विंटल द्राक्षांची चोरी केल्याची घटना निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथे घडली आहे। राहुल वामनराव भोसले व जितेंद्र अशोकराव भोसले या दोन्ही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेतून चोरट्यांनी अंदाजे 70 ते 80 क्विंटल द्राक्ष चोरून नेल्याने द्राक्ष उत्पादकाला 4.5 ते 5 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे। या द्राक्ष चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेत कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत। कर्नाटकात कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील एसटीला काळं फासल्याची घटना घडली आहे। तसंच यावेळी मराठी एसटी चालकाला देखील काळं फासत मारहाण केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्नाटकच्या एसटींवर भगवा झेंडा फडकवत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे। यावेळी कर्नाटक विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करत संताप व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10वी आणि 12वीची परीक्षा चालू आहे। फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श महाविद्यालयात मास कॉपीची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी महाविद्यालयाला भेट दिली। अक्षरशः डोळ्यांनी कॉपीचा सुळसुळाट त्यांना दिसला। सर्व चौकशी करून परीक्षा संचालक, महाविद्यालयाचे अधिकारी तसेच यंत्रणेतील सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत। विकास मीना यांनीही माध्यमांशी माहिती दिली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राज्यात अनेक ठिकाणी गांजाच्या लागवडीवर कारवाई केली जात आहे। बुलढाण्यातही अनेक ठिकाणी गांजाच्या लागवडीवर कारवाई झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। बुलढाण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी कारवाई मध्यरात्री बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील अंडेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचं समोर आलं आहे। या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत तब्बल 12 कोटी 8 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली आहेत। या प्रकरणी संतोष सानप या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। जगभरात युद्ध, संघर्ष, अस्थिरता, तणाव व अराजकतेचा उन्माद माजला असताना प्रजासत्ताक भारताची वाटचाल अत्यंत दिमागदारपणे करण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या संविधानाचा गौरव आणि संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याच्या हेतूने नांदेड नगरीत 3 व 4 मार्च संविधान अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। याची जोरदार तयारी सुरू असून दिग्गजांची उपस्थिती महोत्सवास लाभणार असल्याची माहिती महोत्सवाचे उद्घाटक खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना रत्नागिरी जिल्ह्यातील
संगमेश्वर येथील कसबा गावांमध्ये ज्यावेळी महाराज न्यायनिवाड्यासाठी आले असता औरंगजेबाच्या मुकर्रब खानने फेब्रुवारी 1689 मध्ये महाराजांना ज्या सरदेसाई वाड्याच्या ठिकाणी युद्ध करून कैद करण्यात आले त्या वाड्याचे ठिकाण आणि त्या ठिकाणी असणारा वाडा भग्न अवस्थेत आहे। तेथे असणारी मंदिरे व काही स्तंभ जीर्ण झाले आहेत। त्यामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांची घोर निराशा होत आहे आणि त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी व येणाऱ्या पर्यटकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या एक सुस्थितीमध्ये भव्य वाडा व्हावा व इतिहासाची ही आठवण जतन व्हावी अशी भूमिका व्यक्त केली आहे। अंबड जालना रोडवर एक कार वेगाने जात असताना पोलिसांनी या कारचा पाठलाग करून चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले। यावेळी चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। याच दरम्यान पोलिसांनी चालकाकडे कारमधून कशाची वाहतूक होत आहे याबाबत माहिती विचारली असता त्याने सांगण्यास टाळाटाळ केली। यावेळी पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं। दरम्यान पोलिसांनी या कार चालकाला ताब्यात घेतलं असून कारमधील गुटखा जप्त केला आहे। जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 1.5 लाख रुपये असून कार देखील ताब्यात घेतली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत। मध्यरात्री कल्याणहून मुरबाडकडे जाणारी क्रेन उल्हास नदीवरील रायता पुलाच्या सुरक्षा कठड्याला धडकून नदीत कोसळली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। तथापि या घटनेमुळे रायता गावातील रहिवासी संतप्त झाले आहेत। त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीकडून पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।